नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाज हवामानाच्या या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय असे पडणारे दिसत आहे. तर आपण बघू शकतात आपल्याला बंगालच्या उपसागरात साधारणपणे या ठिकाणी एक कमी दाब क्षेत्र मित्रांनो, याची तीव्रता वाढून आता हे डिप्रेशन झालेलं आहे मित्रांनो. तर आपण बघू शकतात. तर याच्या अवतीभोवती आपल्याला ढगांची दाटी सुद्धा वाढलेली आहे मित्रांनो. तर येत्या आठवड्यापासून म्हणजे आता जुलैचा शेवटचा महिना आहे मित्र म्हणजे शेवटचा आठवडा चालू आहे. तर यामध्ये आपल्याला चांगला असा पाऊस दिसत आहे मित्रांनो. तर या कमी दाब क्षेत्राचा साधारणपणे मार्ग असू शकतो मित्रांनो, ओडिशा, आपला छत्तीसगड आणि मध्य प्रदेशकडे येणार मित्रांनो. तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश पट्ट्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये चांगला असा पाऊस दिसत आहे मित्रांनो. चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे. तर मित्रांनो, या आठवड्यामध्ये आपल्याला बहुतांश पट्ट्यामध्ये असं चांगला असा पाऊस दिसत आहे. तर खास करून भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो या काळामध्ये. तर अमरावती, बुलढाणा, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता असणार मित्रांनो. हा पाऊस विजांचा कडकडासह असणार. तर या काळामध्ये आपल्याला कोकण किनारपट्टीला सुद्धा आपल्याला चांगलासा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो. तर संपूर्ण कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यावर सुद्धा आपल्याला चांगलासा पाऊस दिसत आहे. तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता बनत आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो. आणि महाराष्ट्राचे राहिलेले भाग मित्रांनो, तर सांगली, सातारा, सोलापूरचे राहिलेले भाग या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो. नंदुरबार या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम पाऊस शक्यता असणार. सध्याकरता इतकंच. रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.